नमस्कार, मी संदीप काळे. शुभ सकाळ. साम, सकाळ, सरकारनामा आणि सकाळ मीडिया ग्रुपच्या सगळ्या साईट्सवर माझा प्रसिद्ध असलेला कार्यक्रम सक्सेस पासवर्ड यामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दर शनिवारी एक अशा मान्यवरांना मी आपल्यासमोर घेऊन येतो आहे ज्यांनी या समाजामध्ये आपलं वेगळेपण प्रस्थापित केलं आहे. त्यांचा एक वेगळा सक्सेस पासवर्ड आहे आणि तो सक्सेस पासवर्ड नेमका काय आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रयत्न करतो आहे. आजही अशा एका मान्यवरांना मी घेऊन आलो आहे ज्यांचा सक्सेस पासवर्ड खूप मोठा आहे. जात धर्म या पलीकडे जाऊन ज्या माणसांनी या महाराष्ट्राची सेवा केली आणि त्या सेवेच्या माध्यमातून एक असं चिरंतर काहीतरी टिकणारं उभं राहिलेलं आहे, ज्या माध्यमातून प्रत्येकाला अभिमान वाटावा असा सक्सेस त्यांचा आहे. स्वतःचा आहे, समाजासाठी केलेला आहे आणि व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा त्यांचं एक वेगळं नाव या महाराष्ट्रामध्ये आहे. मी पाशा पटेल सर यांच्याविषयी बोलतो आहे. आज या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमात आपण पाशा पटेल यांच्याशी बोलणार आहोत. पाशा पटेल बस नाम ही काफी आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, गुड मॉर्निंग. आणि कोरोना असला तरी मी हस्तावरून तुम्हाला करू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की या हाताने महाराष्ट्रातल्या अनेक हाताला काम दिलेलं आहे. मी कोरोना आहे, या कोरोनाला मी घाबरणार नाही तुम्हाला हस्तोलन आंदोलन करायला, सेकंड करण्यासाठी. त्याचं कारण असं आहे की मी महाराष्ट्रात जेव्हा फिरतो तेव्हा शेतीमधले अनेक प्रयोग मी पाहतो आणि ते प्रयोग तुमच्याशी संबंधित आहेत. हे कारण आहे यांच्या सक्सेसचं आणि यांनी अनेक माणसाला मिळून दिलेल्या सक्सेसचं. सर, या चर्चासत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सक्सेस पासवर्ड असं माझ्या कार्यक्रमाचं नाव आहे आणि ज्या माणसांनी खूप जबरदस्त सक्सेस मिळवलेला आहे त्यांना घेऊन मी हा शो करत असतो. मी तुमच्या गावापासून सुरुवात करतो. आपण चालत चालत बोलूया की तुमच्या गावातलं वातावरण, एकूण कुटुंब आणि त्यातल्या त्यात मुस्लिम समाजाचं कुटुंब, कसं एकूण वातावरण होतं गावामधलं आणि काय परिस्थिती होती? माझं गाव कलमुगळी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरतीचं गाव. माझ्या गावामध्ये 250 घरांचं गाव होतं. त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि 25 घर मुसलमानाचे होते. 24 माझं ऐकत नव्हते. अशा गावामध्ये माझा जन्म झाला आणि गावामध्ये मी लहानपणी जास्त दिवस राहिलो नाही. तर माझ्या वडिलांनी, मी वडिलाला एकुलता एक होतो आणि माझ्या वडिलाला वाटायचं की बाबा माझा मुलगा शिकून काहीतरी करावा. गावातले लोक माझ्या वडिलाला म्हणायचे की उस्मान पटेल, तुमच्या मुलाला कशाला तुम्ही म्हणजे लातूरला शिकायला ठेवलं आहे? गावात एवढी जमीन आहे, शेतकरी द्या ना. तर माझे वडील म्हणायचे की माझा पोरगा लातूरला जाऊन शिकणार आहे, मोठा माणूस होणार आहे आणि गावात हेलिकॉप्टर घेऊन येणार. वडील म्हणायचे हेलिकॉप्टर घेऊन येणार आहे. पण असं का वडिलाला साक्षात्कार व्हायचा? का वाटायचं मला माहीत नाही, परंतु ते असं म्हणायचे. आणि मग मी गावामध्ये जेव्हा गावात सुरू केलो तर मी कॉलेज म्हणजे शाळा संपली, कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडलो आणि मग मी गावात आलो. गावात येऊन शेती केली. शेती केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की शेतीत राम नाही. शेतीमध्ये आपण चूक केली की आपण शिक्षण करायला पाहिजे होतं, शिपायाची का होईना नोकरी करायला पाहिजे होती. तर हे येऊन आपल्या आयुष्याचं वाटोळं झालं शेतीमध्ये येऊन. हे काही बरोबर नाही, का तर कोरडवाहू प्रदेश आहे आपला शेतीचा आणि आपण इकडं चूक केली असं वाटायचं. आणि मग आता गावात जेव्हा मी काहीतरी प्रयोग करायला सुरुवात केलं तर सुरुवातीला मी गावामध्ये वाचनालय काढलं, अंगणवाडी काढलं, युवक मंडळ काढलं आणि गावातल्या लोकांना एकत्र घेऊन मी सगळं सुरू केलं. गावामध्ये एवढं माझं नाव झालं की गावातले सगळे, मी जरी मुस्लिम असलो तरी गावातले सगळ्या जाती धर्माचे पोरं माझ्यासोबत. मग आम्ही बालवाडीची इमारत बांधली, त्याचं उद्घाटन केलं, वाचनालयाचं उद्घाटन केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नाव ठेवलं. आणि हे सगळं करत असताना
मग म्हणलं आता गावातला माणूस काय करतो. कुठल्या वर्षी बाबासाहेबांचं नाव ठेवलं? मी बघा हे सगळं मला वाटतंय 72 ते 77च्या नाही, दरम्यान. मी या विषयावर अधिक फोकस यासाठी करतोय हां. की आपला मराठवाडा प्रदेश रजाकार, हो. त्याच्यानंतर कास्टिझमला 1 नंबर 1, हो. आणि बाबासाहेबांचं नाव म्हणलं की तर विचारूच नका. मग या काळात त्या काळात बाबासाहेबांचं नाव म्हणजे जरा वेगळं असेल ना. बरोबर आहे ना. आमच्या गावामध्ये मी ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ठेवलं ना तोपर्यंत गावात आंबेडकर जयंती येऊ देत नव्हते. आंबेडकर जयंती असायची ती आपल्या वस्तीवरच असायची, गावात फिरायची नाही. मी पहिल्यांदा मिरवणूक काढली गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची, का तर सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे, सगळ्या समाजाला न्याय दिला पाहिजे अशी माझी भूमिका होती. आणि माझी भूमिका असल्यामुळे गावातले सगळे जे विरोध करणारे पोरं होते ते सगळ्यांनी म्हणले बाबा पाशा पटेल म्हणताय तर सगळे म्हणजे पाशा पाटीलच म्हणायचे मला. आणि मग हे सगळं होत असताना मग आम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची ठरवली. आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. पहिल्या वेळेस काय झालं चमत्कार, माझा पॅनल उभं केलं मी आणि 3 लोक निवडून आले. मग दुसऱ्या वेळेस पॅनल केलं मी, 6 लोक निवडून आले. आणि 6 लोक निवडून आल्यानंतर मी दुसऱ्या वेळेस मी म्हणलो बाबा मला काही सरपंच व्हायचं नाही, मला काही सरपंच करू नका, तर मी निवडणुकीत भाग घेतो. लोक म्हणले तुम्ही असल्याशिवाय बदल होणार नाही. आता 40 वर्ष एकच सरपंच असल्यामुळं ते बदलावं सगळ्या गावची इच्छा होती. मग ते नाही म्हणले तुमच्या नेतृत्वाखालीच पॅनल करायचं. माझ्या नेतृत्वाखाली पॅनल झालं आणि दुसऱ्या वेळेस आमचे 9 पैकी 6 लोक निवडून आले. आता 6 लोक निवडून आल्यानंतर काही लोक म्हणायचे की पाशा पटेलला सरपंच करू, काही लोक म्हणायचे मग सगळ्या लोकांचं म्हणजे निवडून आलेल्या लोकांना वाटायचं की पाशा पटेलला सरपंच करा. मुस्लिम आहे याला कशाला करायचं असं पण एक सुरू झालं ना. झालं म्हणजे कसं की उद्या सरपंचकीची निवडणूक होती आणि रात्री एका माणसाने सांगितलं की अरे परवा तर निजाम उरावरून उतरलाय आणि निजाम पुन्हा उरावर कशाला घेताय असं म्हटलं आणि 5 लोक पळून गेले आणि मी एकटाच राहिलो. त्याच्यामुळे मग मी विचार केला की नाही आपण काय करायचं की राजकारण करायचं नाही आणि गावात राहायचं नाही. शेतीचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर राजकारणात गुंतून जमणार नाही. आपण आपलं आंदोलन उभं करायचं. आणि तोपर्यंत मग मी शरद जोशीच्या पहिलं तर आंतरभारती त्याच्याकडे मी येणारच आहे. पण पटेल तुम्ही पहिलेपासून घरचे एकदम शेती बाडी सगळ्या गोष्टी. कडची जमीन 25 एकर, माझ्या वडिलाला 40 एकर होती, माझ्या आज्याला 400 एकर जमीन होती. माझ्या वडिलांनी मला 25 एकर दिली. मी लग्न व्हायच्या आधी 25ची 15 केली. ऐकलं हे सगळं म्हणजे सगळं झालं हे. आणि मग 25ची 15 म्हणजे हे नाही कळलं कसं. 25ची 15 म्हणजे 10 एकर जमीन विकली मी. मी 10 एकर जमीन जी विकली ना ती शेती म्हणजे शेतामध्ये विहीर केली आणि ती विहिरीच्या नादात शेत गेलं. आणि मग परभणीचं अधिवेशन आलं शेतकरी संघटनेचं. त्या अधिवेशनामध्ये शरद जोशी मला म्हणले की बाबा सगळ्या देशभरातले लोक येणार आहेत, मराठवाड्यातल्या कार्यकर्त्याने काय काय करायचं. तर मी आपलं म्हणलं की बाबा 84चा अधिवेशन होतं. मी म्हणलो बाबा मी 1000 लोकांची जेवायची सोय करतो. आणि म्हणून मी 50 क्विंटल ज्वारी दळून एक ट्रकभर भरून 60 महिला तिकडून आणून स्वयंपाक करून झुणका भाकर सुरू केलं. 1 रुपया जेवण. त्याच्यामध्ये आपले शेत विकलेले पैसे गेले. काय परंतु त्या चळवळीचा नाद असा लागला होता की ह्याच्याशिवाय पर्याय नाही. तर म्हणजे शेती हा व्यवसाय जो आदबट्ट्याचा आहे, तोट्याचा आहे. हा तोट्याचा व्यवसाय जर फायद्यात यायचा असेल तर त्याला एकच इलाज आहे, तो म्हणजे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्ता भाव मिळाला पाहिजे. आणि ते मिळण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि आपलं आयुष्य पूर्ण या कामाला झोकून दिलं पाहिजे असं मला वाटल्यानंतर मी 1981 पासून, खरं तर मी 75 पासून ते 80 पर्यंत सदाविजय आर्य आंतरभारतीचे आमच्या औराद शहाजानेचे मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तर त्यांच्यासोबत मी काम केलं आणि मग त्यांनी माझ्यावर एक मोठं उपकार केलं. ते म्हणजे मला देशभरातल्या युवक नेतृत्व कौशल्य विकास शिबिरं जे असतात, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ यूथ वेलफेअर की त्याच्यानंतर इंटरनॅशनल यूथ सेंटर नवी दिल्ली, अशा सगळ्या युवक चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या ज्या काही संस्था होत्या देशभरातल्या, जवळपास मी 50 शिबिरं केली. आणि त्या 50 शिबिरामध्ये माझ्या एक लक्षात आलं की मला समाज कळलं, संघटन कसं करावं कळलं, लोकांमध्ये कसं मिसळायचं कळलं. आणि हे सगळं होत असताना मला
काही एक प्रमोद कुलकर्णी म्हणून होते नागपूरचे, आणि ह्या नाशिकचेच एक भास्कर कोल्हे म्हणून होते. ते दोघं आम्हाला नागपूरला शिकवायला होते. त्यांनी म्हटले की बाबा तू वेगळा आहेस म्हणले, तू हे नॉर्मल सगळे जे आहेत ना आलेत ना आपल्याकडं 50 मुलं त्याच्यातनं नाहीस, तू 10 लाखात एखाद्या मुलामध्ये असा हिरा सापडतो, असा आहेस तू. त्याच्यामुळे तू काम करत राहा, तुला मोठं होणार आहेस. असं तुम्ही जे नावं सांगताय तुमच्यावर संस्कार करणारे कुलकर्णी, जोशी, देशपांडे, यांना कधी तुमच्या पटेल नावाचं तुमच्या अवघड वाटलं नाही की मुस्लिम मुलगा आहे, कशाला संधी द्यायची? आणि मला असं वाटतं की यांच्या कुणाच्याही मनामध्ये माझी जात तयार झालेली नाही. का तर मला लोक असं म्हणतात की तुम्ही आठवण करून दिल्यानंतरच तुमची जात कळते आम्हाला. का तर कसं असतं माहिती आहे का, कामाचा डोंगर जर तुम्ही उभं केला, तुमचं कर्तृत्व जर तुम्ही दाखवलं, तर जात ही लपत असते. त्याच्यामुळे मला त्या काळामध्ये जर हे जर असतं तर माझा जन्मच झाला नसता. का तर सदाविजय आर्य या माणसाने मला 3-4 वर्ष पोटच्या लेकरासारखं पोसलं. विषय असा आहे की हा माणूस ज्यावेळेस मला एवढं सगळं, त्यांना 2 मुलं 1 मुलगी, परंतु मला मुलासारखं जपलं. आणि सदाविजय आर्यची प्रतिमा काय होती आमच्या भागामध्ये, निजाम सरकारवर पहिले बॉम्ब टाकणारे जे होते भाई श्यामलालजी आणि भाई बन्सीलालजी, यांचं पोरगा म्हणजे सदाविजय आर्य. म्हणजे निजामाच्या सरकारवर, निजाम राजवटीच्या विरोधामध्ये निजामावर पहिलं बॉम्ब टाकणाऱ्या माणसाचं पोरग आर्य समाजी, आणि तो मला देशभर प्रशिक्षणासाठी पाठवतो. तर त्या काळात माझ्या मनात ही भावनाच आली नाही ना की मी मुसलमान आहे म्हणून मला दाबतेत म्हणून. उलट मला जेवढं प्रोत्साहन देता आलं पाहिजे तेवढं प्रोत्साहन दिलं. एवढंच नाही तर ज्या दिवशी हे झालं, काय म्हणताय की मी आंतरभारतीमध्ये खूप काम केल्यानंतर मी 1982 मध्ये सदाविजय आर्यांना सांगितलं की सर आपण एक काम करू, शेतकरी संघटनेचे शरद जोशीला आणू. त्यावेळेस सदाविजय आर्यांना राग आला. ते म्हटले अरे त्याला कशाला आणतो यार. तर मी त्यांना एकच सांगितलं, सर आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो, औराद शहाजानी आणि परिसरामध्ये आपल्याकडे किती शेतकरी येतात, त्यामुळे कोणच येत नाही. म्हणजे काम करायचं कारण काय हो, लोक जर आपल्याकडे येत नसतील, आपण बरं जबरदस्तीनं लोकांकडे जायचं आहे, खरं तर लोकांना बी गरज वाटली पाहिजे ना आपल्या कामाची. याचा अर्थ आपल्या कामाचं काहीतरी चुकतंय, म्हणून आपण एक काम करू की शरद जोशीला आणूत, शेतकरी संघटना करूत, आणि मग शेतकऱ्यांना आपल्याबरोबर लगाव लावूत आणि शरद जोशीला सोडून देऊत आणि आपलं काम उभं करू. असं म्हटल्यानंतर त्यांनी हो म्हणले. आणि मग 83 मध्ये आम्ही शरद जोशीची तारीख घेतली आणि शरद जोशीला आम्ही आमच्या गावात आणलो कलमुगळीला. मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचा सगळा स्टाफ पहिल्यांदा म्हणजे आम्ही काम केलं, म्हणजे शरद जोशीला जाऊन भेटलो वगैरे. तो मोठा इतिहास आहे. आले तुमच्याकडे पहिल्यांदा? आले आमच्याकडं 83 मध्ये आले शरद जोशी. आणि आल्यानंतर मग काय झालं तर मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचा सगळा स्टाफ, प्राचार्य, त्याच्यानंतर अजून एका कॉलेजचे सगळं स्टाफ, प्राचार्य, म्हणजे मग शरद जोशी म्हणजे मी त्यावेळेस असा सडपातळ दिसत होतो. एकतर मुसलमान, एकतर शिक्षण SSC पास, कॉलेज अर्धवट सोडलेलं, आणि आर्थिक परिस्थिती जेमतेम म्हणजे शून्य, तरी पण 2 कॉलेजचे प्राचार्य आणि 50 प्राध्यापकांचा स्टाफ. आणि जानेवारी महिन्यामध्ये सकाळी 10,000 लोक सभेला जमतात, लाईट नाही, काही नाही. तर शरद जोशींना काहीतरी वेगळं वाटलं. आणि चमत्कार झाला की ह्या सगळ्या सपोर्टमुळं शरद जोशींनी मला म्हणले की बाबा आता हे गावचं काम सोड, तू आता महाराष्ट्रभर काम कर, तुझ्या मध्ये मोठे हे आहे, पोटेन्शियल आहे. आणि मग त्यांनी मला पहिलं म्हणजे कलमुगळीची सभा झाली, मला गाडीत टाकलं आणि नीट कळमनुरीच्या सभेत नेलं, कलमुगळी टू कळमनुरी असं त्यांनी मला घेऊन गेले. आणि कळमनुरीमध्ये मग ज्येष्ठ नेते शेतकरी संघटनेचे पहिल्यांदा नाव मिळालं, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते पाशा पटेल हे आता बोलतील. आणि मग कार्यकारिणीवर गेलो. आणि त्या दिवशी जे गेलो ते पुन्हा 12 वर्ष मला खाली काही बघायची गरजच पडली नाही. आणि मग मी जवळपास 2000 पर्यंत म्हणजे सगळे पद, शेतकरी संघटनेचा मी प्रदेशाध्यक्ष होतो, मी शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष होतो 3 वर्ष. मी शरद जोशीचा तुमच्यावर पूर्णपणे प्रभाव? पूर्ण प्रभाव. आणि मग माझं एक दुर्दैव असं आहे की माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांना प्रॉब्लेम होतो माझा, काय माहिती नाही, पण काही गोष्टीचा प्रॉब्लेम होतो. मग त्यावेळेस एक प्रॉब्लेम तयार झाला की मराठवाड्यातले सगळे लोक
माझ्यावर नाराज झाले आणि ते म्हणले शरद जोशीला म्हणले की बाबा तुम्ही पाशा पटेलला खूप हे देताय तर हे करू नका. तर शरद जोशी म्हणले ठीक आहे त्याचं फिरणं बंद करू. आणि मग त्यांनी फिरणं बंद करतो म्हणून सांगितलं आणि मला म्हणले चल आपल्या घरी राहतो. म्हणजे त्यांनी मला घरी ठेवलं 3 वर्ष. आणि मग त्यांनी म्हणले की मी तुला जमीन देतो इथंच राहा, 5 एकर जमीन देतो म्हणले माझ्या नावावरची करून आणि तू इथंच राहा म्हणले. मग मी विचार केला की बाबा माझी तिकडे 15 एकर आहे, यांची 5 एकर घेऊन कशाला रोहित मी. परंतु आज त्या 5 एकरची जमिनीची किंमत एकरी 5 कोटी माझी अजून 5 लाख सुद्धा झाली नाही. तर ते एवढं प्रेम त्या माणसाने खरं तर लावलं. मला शरद जोशींना घेऊन तुम्हाला विचारायचं होतं पण तुम्ही बऱ्यापैकी ते कव्हर केले. आपण मला तुमच्या पर्सनल आयुष्याकडं वळायचं आहे. एक म्हणजे की वडिलांचा तुमच्यावर कसा प्रभाव होता, घरातलं वातावरण कसं होतं आणि तुमचं आणि वडिलांचं कसं नातं होतं? माझे वडील 1944ची मॅट्रिक पास होते. माझे वडील म्हणजे प्रचंड विद्वान. माझ्या वडिलाला हिंदू धर्म, इस्लाम धर्म, त्याच्यानंतर वीरशैव लिंगायत धर्म, जैन धर्म अशा सगळ्या धर्माचा अभ्यास होता. आणि मग माझे वडील म्हणजे माझे मित्र होते. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की पहिलं आमचे शेतात असेपर्यंत गावात असेपर्यंत आमचे खटके ओढायचे. परंतु नंतर काय झालं की मी शेतकरी संघटनेमध्ये ज्यावेळेस मी आंतरभारतीय सदाविजय आर्य आणि शेतकरी संघटना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस मी काम केलं त्यावेळेस माझे वडील माझे मित्र झाले. आणि माझ्या वडिलांनी माझ्याकडून 2 अपेक्षा व्यक्त केल्या. एक व्यक्त काय केली की बाबा शेतकऱ्याचं नाव घेऊन लोक आंदोलनं करतात आणि आपण मोठे होतात आणि शेतकऱ्याला सोडून देतात. त्याच्यामुळं खरं तर हे खूप नेक काम आहे कोणचं, शेतकरी संघटनेचं. तर हे काम तू सोडू नको आणि प्रामाणिकपणे कर. तर त्यांनी एक मला अल्लामा इक्बालचं शेर सांगितलं की जिस खेत से दहे खां को मुयस्सर न हो रोजी उस खेत के हर गौशे गंदुम को जला डालो. म्हणजे ज्या शेतामध्ये तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून गहू तयार करताय त्या गव्हाला जर किंमत मिळत नसेल तर त्या गव्हाची ठुशी जाळून टाका. तर त्यांचं एवढं निष्ठा अधिष्ठान होतं त्यांचं विचारावर की शेतकऱ्याचे संघटन झालं पाहिजे, शेतकऱ्याचं आंदोलन होलं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला म्हणजे घरामध्ये संस्कार बऱ्यापैकी बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक सांगितली की समाजामध्ये एक गोष्ट जप म्हणली. त्यांनी काय सांगितलं मला, दुसरं एक शेर सांगितलं. माझ्या वडिलाची मला शिदोरी काय तर हे 2 शेर. दुसरं शेर काय होतं, मरता नहीं इंसान गिरा कोहे तूर से, मरता है इंसान गिरा इंसान की नजर से. मला माझ्या वडिलांनी सांगितलं की कोहेतूर नावाचं अरबस्तानमध्ये एक मोठं डोंगर आहे. त्या डोंगरावरून पडलं तर माणूस मरत नाही, माणूस मरतंय माणसाच्या डोळ्यातून पडल्यानंतर. त्याच्यामुळे ते जर तू जपलास तर तू आबाळा एवढं मोठं होणार आहेस, असं माझ्या वडिलांनी मला. जमीन विकली तेव्हा वडील होते का? होते ना. मग त्यांना कसा धक्का बसला? मग ते जमीन विकल्यानंतर ते म्हणले की बाबा तू काय माझी जमीन विकलास, हे बरोबर नाही वगैरे वगैरे. आमचं दोघांचं भांडण झालं. आणि भांडण झाल्यानंतर मग मी म्हटलो बाबा तुम्हाला, मी म्हटलो उस्मान पटेल साहेब तुम्हाला 2 मुली आणि 1 मुलगा आहे, तर माझ्या वाट्याला 10 एकर जमीन आली असं समजू. ती मी इथं विकली. आता ही 15 एकर जमीन तुम्ही आणि तुमच्या मुली बघा, मी निघतो, मी जातो मी घर सोडून. आता एकुलतं कसलं, अरे नको 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 जो म्हणजे पुन्हा कॉम्प्रोमाइज झालं. आणि मग म्हणजे त्यांनी निषेध व्यक्त केला, त्यांचं साहजिक होतं. तुम्ही जमीन विकल्यानंतरचा तो प्रसंग तुम्ही सांगितला, पण जेव्हा तुम्ही हे प्रचंड साम्राज्य उभं केलं, माणसांचं साम्राज्य उभं केलं, तुम्ही अनेक संस्था उभं केल्या, अनेक माणसांना तुम्ही उभं केलं, ते सगळं साम्राज्य बघायला वडील होते? हो. मी आमदार होईपर्यंत माझे आई वडील जिवंत होते. माझ्या आईचं तर असं होतं की माझ्या आईचा हार्टचा प्रॉब्लेम झाला का, तर मी एकदा काय झालं की आंदोलनाला 87ला मी आंदोलनात गेलो आणि मी आता 2 दिवसात येतो म्हणून मी गेलो आणि 6 महिने मी घरी आलो नाही. 6 महिने आलेच नाही. आणि त्या काळामध्ये पोस्ट नाही, टेलिफोन नाही, बस नाही, गावाला काही संबंध नाही. आणि ते 6 महिने मी बाहेर राहिल्यामुळं कोणीतरी सांगितलं की ह्यानं मेला. आणि मग माझ्या आईला त्याच्या धक्क्यामध्ये अटॅकच आला. आणि तुम्हाला कधी कळालं मग? मग नंतर मी 6 महिन्यानंतर गेलो ना घरी. 6 महिन्यानंतर गेलो म्हणजे मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होऊनच गेलो. म्हणजे एक आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये असं ठरलं की
प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकेकाने नेतृत्व करावं. शरद जोशी म्हटले मग आता माझ्या आंबेठाणला चाकणला शरद जोशीचं चाकण हे होतं बाजारगाव होतं. तर ते म्हणले चाकणचं आंदोलन कोण करेल. तर त्यावेळेस शरद जोशी म्हणले की माझ्या नंतर माझ्या भागामध्ये आंदोलन करणारा एकच माणूस आहे ते म्हणजे पाशा पटेल. मला तिथं जबाबदारी दिली. मी तिथं आंदोलन केलं. तिथं आंदोलन केल्यानंतर मला पहिल्यांदा राजगुरुनगर कोर्टामध्ये शिक्षा झाली कोर्ट उठेपर्यंतची. का तर महाराष्ट्रात कुठल्याच जेलला जागा नव्हती म्हणून मला ते सोडलं. आणि मग मी एवढं सगळं मग त्याच्यानंतर मग आढावा झाला पूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याचा. आणि मग शरद जोशींनी सांगितले की आता पाशा पटेलला आपण उपाध्यक्ष करू. आणि त्यांनी मला उपाध्यक्ष केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबरी मस्जिद ज्या दिवशी पडली ढाचा आणि हे सगळं झाल्यानंतर एक हे झालं की मला त्या काळामध्ये म्हणजे प्रचंड हे सुरू झालं देशभरामध्ये. आणि अशा जातीचं धर्माचं डोंब उसळल्यानंतर त्या काळामध्ये शरद जोशींनी काय जर केलं असेल तर त्यांनी मला महाराष्ट्राच्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केलं. पण तुम्ही जेव्हा घरी आले तेव्हा आल्यानंतर तुम्हाला कळालं की आई गेली म्हणून? नाही, आई गेली नव्हती. मला हार्टचा त्रास सुरू झाला. आणि हार्टचा त्रास सुरू झाल्यानंतर माझी आई जी जगली तिला एकच वाटायचं की माझा मुलगा आमदार झालेलं बघून मी मारणार. आणि मग 3 वर्ष तर मी घरातच हॉस्पिटल केलं होतं. म्हणजे ऑक्सिजन घरी द्यायचं, रक्त घरी द्यायचं, काय सलायन घरी द्यायचं, हे सगळ्या गोष्टी मी घरीच करत होतो. आणि मी आमदार झाल्यानंतर 8व्या दिवशी माझी आई वारली. अरे बाप. हां, त्याच्यानंतर माझे वडील होते, बरेच दिवस होते. आणि मग माझ्या वडिलांनी माझं सगळं वैभव उभं केलेलं बघितलं. मी जमीन घेतली, संस्थेची इमारत बांधायला सुरुवात केली. कधी वडिलांनी तुम्हाला जवळ घेतलं, हातात हात धरला तुमचा, कधी मिठी मारली छान, असं तुमचं नातं होतं की तू खूप कमावलं आणि तू जे कमावलं ते खूप चिरंतर टिकणार आहे असं कधी वडील म्हणाले तुम्हाला? नाही, म्हणजे मी 8-10 दिवस, 15 दिवस, महिना, किती दिवसात जर मी घरी आलो तर मी घरी आल्यानंतर पहिलं वडिलाचे पाय दाबत होतो. त्यांना स्पर्श व्हायचं की मी आलोय त्याचं. आणि ते मधल्यामध्ये ते म्हणजे खुश व्हायचे. म्हणजे नाही, व्यक्त व्हायचे. का तर त्यांनी नांदेडला अधिवेशन झालं होतं शेतकरी संघटनेचं. त्या अधिवेशनामध्ये माझे वडील आले शेतकरी संघटनेच्या. आणि त्यांनी एक चित्र काय बघितलं की आता पाशा पटेल बोलतील म्हणल्यानंतर लोक निम्मी लघवी सोडून पाशा पटेल बोलणारे म्हणून पळायचे. हे माझ्या वडिलांनी बघितलं आणि म्हणले मी भाग्यवान आहे म्हणले की माझ्या पोटामध्ये रत्न तयार झालं की अशा पद्धतीची तुझी इमेज तयार झाली. त्याच्यानंतर काय झालं, मी त्यांचा बाप झालो आणि ते माझा पोरगा झालं. म्हणजे नातं कसं असतं माहिती आहे का की वडील वडिलाच्या ठिकाणी आणि पोरग पोराच्या ठिकाणी. परंतु ते नांदेड अधिवेशनामधलं चित्र बघितल्यानंतर माझे वडील माझं पोरग झाले आणि मला वडिलाच्या ठिकाणी मानणारे की अरे काय तुझं तू कमवलास रे बाबा म्हणले की मी धन्य धन्य झालो. एवढे माझे वडील खुश व्हायचे. आमचं फक्त एका विषयावर थोडं मध्ये क्लॅश झालं की माझ्या मुलाचं लग्न करायचं होतं, मोठ्या मुलाचं. तर मी माझ्या वडिलांना सांगितलं की बाबा आपल्या संस्थेची इमारत उभी करायची. आपण एवढी जागा घेतली 50 एकर आणि आता आपणाला हे करायचं आहे, भूमिपूजन करायचं आहे. आणि भूमिपूजन करायचं म्हटल्यानंतर मी काय म्हटलं की बाबा भूमिपूजनामध्ये लग्न उरकून घेऊ. का तर विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, भैय्यो महाराज, आमचे धर्माचे एक मोठे शिक्षण तज्ज्ञ, काय म्हणतो आपले ह्याचे अक्कलकुव्याचे मौलाना, त्याच्यानंतर लिंगायत समाजाचे एक धर्मगुरू, त्याच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे ते नौखंजरी सम्राटवाले, म्हणजे असे सगळ्या धर्माचे मी धर्मगुरू बोलवले होते. आणि मग मी म्हणतो एवढा चांगला सोहळा आहे की सगळ्या धर्माचे धर्मगुरू आहेत, सगळे नेते आहेत, उरकून टाकत. वडील म्हणले अरे नाही म्हणले लग्न वेगळं करायचं. तर मी म्हणलं असं माझं जरा ऐकत जा ना. म्हणलं आत्ता मी 25 लाख खर्चायचे, पुन्हा 25 लाख खर्चायचे, आपली ऐपत नाही तसली. तर मग ते म्हणले मग आपल्या त्या धर्मगुरूला बोलवतो का तू? मी म्हणलं हा धर्मगुरूला बोलवतो, अक्कलकुव्याच्या मौलाना.
मग म्हणले करून टाक. हम्म. मग मी त्या मौलानाला विमान पाठवून बोलवून घेतलो आणि त्या पद्धतीने मग संस्थेच्या पायाभरणी समारंभामध्येच लग्न उरकून टाकलं. कार्यक्रम झाला तो. हा कार्यक्रम झाला. मग गाडी घेतलेली वडिलांनी बघितली, जमीन घेतलेलं वडिलांनी बघितलं, घर घेतलेलं वडिलांनी बघितलं आणि मग ते खूप समाधानी राहिले. म्हणजे साधारणतः तेव्हाचा तुम्ही 6 महिन्याचा कालावधी सांगितला की तुम्ही 6 महिने बाहेर होतात. आताही या वयामध्ये म्हणजे तुमचं आत्ता वय साधारणतः 65 वय आहे, तर तुम्ही आताही साधारणतः महिन्यामधले किमान 10 दिवस तरी बाहेर असाल अशी परिस्थिती आहे का? जास्त दिवस? कोविड जर नसलं तर मग मी 4-5 दिवसच घरी. हां, म्हणजे 25 दिवस बाहेर, हो. 20 दिवस बाहेर धरू आपण आणि हो. 10 दिवस घरी. हो. या सगळ्या परिस्थितीमध्ये मग घरच्यांचं कसं, काकूंचं कसं व्हायचं? त्या तक्रार करायच्या नाही का की घर पे रहते नाही, ध्यान देते नाही, असं काही व्हायचं नाही? सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या आई वडिलाला बद्दल, या विषयात माझ्या आई वडिलाबद्दल बोलायचं असेल तर त्यांना मी जेवढं बाहेर राहू तेवढा आनंद वाटायचा आणि माझ्या आई वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं. त्याच पद्धतीनं माझ्या बायकोनी सुद्धा मला कधीही तुम्ही जाऊ नका, तुम्ही जायचं नाही, आज राहावा वगैरे वगैरे असं कधी लग्न झाल्यापासून आजपर्यंत 45 वर्ष झाली की मला कधी तिने सांगितलं नाही. फक्त गेल्यानंतर म्हणजे कधी निघणार आहे, कधी निघणार, वापस कधी येणार आहे? नाही कधी निघणार आहे पुन्हा. म्हणजे घरी गेलं की विचारणार आता परत कधी जाणार आहे, परत कधी जाणार आहे, म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे त्या तेवढे दिवसाचे कपडे पिपडे बांधून इस्त्री करून देणार. म्हणजे एवढं आनंदानं मला फिरण्याच्या निमित्ताने जेव्हा बाहेर जाता, समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या साडीच्या सेलला गेलात तर कधी त्यांच्यासाठी साडी घेतली तुम्ही? नाही, मी असं कधी काही केलेलं नाही. मी माझ्या मुलांना सुद्धा कधी काही खाऊ घेऊन जायचा प्रयत्न करत नव्हतो. त्याचं कारण असं आहे की आपण कार्यकर्ते आहे, कधी पैसे असतात कधी नसतात. म्हणजे आपण जर सवय लावली की आपला बाप येणार आहे आणि येताना काहीतरी आणणार आहे, ही जर पोरांना सवय लावली तर एका दिवस मिळेल आपल्याला काही आणि एका दिवस मिळायचं नाही. त्याच्यामुळे ही वाईट सवय लावायचं नाही म्हणून मी काही हे म्हणजे काही ठेवलंच नाही. एकतर मी नाते गोते काही ठेवलेले नाही. माझे नाते गोते म्हणजे महाराष्ट्र देशातले सगळे शेतकरी माझे नाते गोते आहेत. मला कधी धर्म आठवलं नाही, जात आठवली नाही, आपलं नाही तुपलं नाही, जे जे आपल्यासोबत येईल ते सगळे आपले. म्हणून ह्या चळवळीमध्ये मी म्हणजे या पद्धतीनं वागल्यामुळं मला काही हे नाही, पण आई वडील होताना ठीक आहे, घरी काकू आल्या त्यावेळेस ठीक आहे, मुलांचं पण ठीक आहे, पण आता नातू झाले, त्यांना तर वाटत असेल की आपल्या आजोबांना काहीतरी घेऊन यावं, कुछ तो लाया की नाही असं तुम्हाला विचारत नाहीत का नातू? अजून तरी माझे नातू मी त्यांना विचारत असतो काही आणायचं का रे बाबा, तर ते म्हणतात काही आणायचं नाही, तुम्ही या. आणि काय कसं तुमचं, तुम्ही खेळता गप्पा मारता, नातवाचं तुमचं नातं कसं आहे? नातवाचं आता मी माझ्या वडिलाचं नाव नातवाचं ठेवल्यामुळं मी त्याला म्हणजे अरुतुरी म्हणत नाही. तर मला काय माहिती नाही, परंतु कसं विचार करावा लागेल आपण, एक गोष्ट आहे की काय बायोलॉजिकल आहे का काय मला माहित नाही, परंतु माझा नातू माझ्या वडिलासारखा दिसतो. सेम बोलायला तसा, दिसायला तसा, त्याच्यानंतर राग तसा काय, त्याच्यामुळं मग आम्ही त्याला वडिलाच्या ठिकाणी मानत असतो. त्याच्यामुळे ते म्हणजे एक वेगळं नातं तयार झालेलं आहे. माझी नात खूपच म्हणजे एक वेगळी म्हणजे आईची माया असल्यासारखी माझी नात. एवढं लहान आहे परंतु तिचं एकूण हे जर पाहिलं तर फार ती वेगळ्या पद्धतीनं हे करते. त्याच्यामुळं नातू मला काही मागत नाहीत, परंतु मी गेल्यानंतर मस्त आमची मौन मोकळ्या गप्पा हे असं सगळं होत असतं. कधी म्हणजे तसं तुमचा आणि रडायचा कधी संबंध नाही, आई वडिलांच्या वेळेस पण नाही, काकूंच्या वेळेस तर काही संबंधच नाही, पण कधी नातवाची आठवण आली तर तुम्ही इमोशनल होता, दुसरे मुलं पाहिले तर? नाही, इमोशनल तर होतो ना. म्हणजे आता फिरायचा कटाळा येतो, परंतु जे विषय घेतलेले आहेत ना, की पहिलं शेतकरी संघटनेत असताना वेगळे विषय होते, शेतीमालाचा भाव. त्याच्यानंतर शरद जोशींनी मला भाजपमध्ये पाठवलं, मी भाजपमध्ये गेलो नाही, शरद जोशींनी पाठवलं मला. आणि मग मी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर सुद्धा मी शेतकरी संघटनेचंच काम केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला गोपीनाथ मुंडे म्हणायचे की पाशा पटेलला शेतीच्या प्रश्नावर कोण हे करू नये, डोकं लावू नये, त्याला जे वाटतं ते बोलू द्या, नाही तर ते आपलं पार्टी सोडून निघून जाईल, असं म्हणायचे ते. आणि मला तिथं महाजन मुंडे मोठं स्वातंत्र्य, शेतीच्या प्रश्नावर मी सगळं
भरपूर काही गोष्टी केल्या. त्याच्यानंतर मला सगळ्या गोष्टी अशा झाल्या की मला एक संधी पण आली. काय संधी आली की मी भारतीय जनता पक्षामध्ये 2000 मध्ये प्रवेश केला आणि 2017 मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो. मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष महाराष्ट्राचा झाल्यानंतर मला काय विषय होता की मी आयुष्यभर जी भाषणं केली ती भाषणामध्ये भाषणं कायद्यात करता येते का? जे आपण बोललो लोकांना असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे, तर ते काही करता येते का? ते करण्यासाठी मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झाल्यानंतर काय 7,000 रुपये मानधन होतं मला. कृषी ऑफिस नाही, काही नाही. पर नाव किती मोठं होतं, चहा पाण्याला पण पुरायचं. हा, कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष महाराष्ट्राचा. त्या गोष्टीचा मी फायदा घेतला. ती झूल होती, त्या झुलीचा मी फायदा घेतला. का तर महाराष्ट्रामध्ये पहिलं कृषी मूल्य आयोग स्थापन झालं आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये माझं ऐकून कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली आणि मलाच पहिला अध्यक्ष केलं. आणि कृषी मूल्य आयोग स्थापन व्हायला पाहिजे राज्याचं म्हणून मी 1100 किलोमीटर आमदार असताना पायी चाललोय. त्याच्यामुळं मग ते काय झालं माहिती आहे का, मागणी माझीच, मागणी मान्य बी झाली आणि मी पहिला अध्यक्ष मीच झालो. याचा आनंद मला म्हणजे गगनात मावेना एवढा मोठा आनंद माझा. आणि मग मी अध्यक्ष झाल्यानंतर काय केलं पाहिजे तर मी बघितलं पाहिजे. मग बघितलं, मग काय केलं मी, काय केलं तुम्हाला सांगतो मी की शेती म्हणजे शेतकऱ्याला MSP मिळाली पाहिजे. काही MSP पेक्षा जास्त पैसे सुद्धा मिळू शकतात. हे सगळे वादातीत विषय आहेत. परंतु मी एक प्रयोग केला की चांगले पैसे मिळवता येतात का शेतकऱ्यांना, तर चांगले पैसे मिळवता येऊ शकतात. मी 2 गोष्टीमध्ये करून बघितलं. एक गोष्ट काय केली तर आता बघा, तेलबियाच्या बाबतीमध्ये, खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये भारत देश हा परावलंबी आहे. काय म्हणतो, मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना या सगळ्या देशातून आपण खाद्यतेल आयात करतो आणि खातो. महाराष्ट्राला 230 लाख मेट्रिक टन खायचं तेल लागतंय आणि म्हणजे देशाला 230 लाख मेट्रिक टन खायचं तेल लागतं आणि 70 लाख मेट्रिक टन आपण तयार करतो. तरीसुद्धा शेतकऱ्याला हमीभाव मिळायचा नाही. मग आयात निर्यात धोरण बदललं पाहिजे. मी जेव्हा अभ्यास केला की 2000 मध्ये आयात शुल्क कसं होतं खाद्यतेलावरचं, तर 2000 मध्ये आयात शुल्क होतं की 16% क्रूड पॉम ऑइलवर ड्युटी होती आणि 44% रिफाईन पॉम ऑइलवर ड्युटी होती. 2001 मध्ये 75% क्रूड पॉम ऑइलवर ड्युटी होती आणि 82.40 रिफाईनवर होती. 2007 मध्ये क्रूड पॉम ऑइलवर ड्युटी 0 झाली 75ची आणि रिफाईनची 28 झाली. म्हणजे काळ्या आईमध्ये खाली गावामध्ये काम करणाऱ्या माणसाला माझं भाव पडलं काय हे काही कळायचं काही कारणच नाही ना. सोयाबीनचे अनेक लोक तुम्हाला भाव विचारतात, सोयाबीन शेतामधले विकत नाहीत, अशी पण परिस्थिती आहे. हो, मला 10-20 फोन असतात रोज, सोयाबीन विकू का नको, काय भाव होणार आहे, कधी भाव येणार आहे, कधी भाव येणार आहे, हे विचारतात मला. आणि मी पहिला माणूस आहे, धारण आणि मरण कोणाच्या हातात नाही असं ज्या समाजामध्ये बोललं जातं, त्याच समाजामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एके दिवशी दूरदर्शनवर माझं सगळं ऐकलं आणि त्यांनी म्हटले तुम्ही दूरदर्शनवर जावा. रात्री 9:30च्या बातम्यामध्ये सह्याद्री वाहिनीवर 19 मिनिट मी बोललो होतो आणि पहिल्यांदा कदाचित देशात पहिला माणूस असेल मी की शेतकऱ्यानं सोयाबीन विकू नका, 4,000 रुपये होणार आहे. ज्या दिवशी 2200 रुपयानं 1800 रुपयानं सोयाबीन चालू होतं त्या दिवशी मी लोकांना म्हणलं अरे विकू नका रे, 4,000 होणार. तर मस्करी केली लोकांनी, काय येडं बोलला म्हणले. का तर मी ज्या दिवशी मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो त्या दिवशी 7.5 क्रूड पॉम ऑइलवर ड्युटी होती आणि 12.5 रिफाईन पॉम ऑइलवर ड्युटी होती. मी मुख्यमंत्र्याकडून पत्र घेतलं, दिल्लीत जाऊन गडकरी साहेबांना भेटलो आणि मग मोदी साहेबाच्या समोर गडकरी साहेबांनी माझी सगळी मागणी हे केली. तुम्हाला चमत्कार सांगतो, काय झाली 1 वर्षामध्ये 7%ची ड्युटी ही 44% झाली आणि काय म्हणता 12ची ड्युटी ही 54 झाली आणि त्याच्यामुळे 3839 रुपये भाव झाला. तरी लोक आरोप करायला 4,000 म्हणलं तर 3900 झालं. मग त्या दिवसानंतर मग मी शेतकऱ्याला आव्हान करायचं सोडून दिलो. का तर 150चा जरी फरक पडला तर काही द्वेषचे लोक असतात, द्वेष करणारे, आणि ते उगा आरोप करले. माझ्या काही मित्रांनी सांगितलं की तू आता अंदाज नको करू. आता खरं तर यावर्षी 10,000 रुपये मिळाले शेतकऱ्यांना. का बरं मिळाले तर बघा, आयात शुल्क केंद्र सरकारने कमी केलेलं नाही. त्याच्यानं मी डाळीच्या संदर्भामध्ये म्हणजे आता डाळी आपलं कसं आहे की मी सोयाबीन का धरलं का तर मराठवाड्यामध्ये आता आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये 85% पेरा सोयाबीनचा आहे. 85%. मराठवाड्यामध्ये आता 80%.
वाशिमसारखा जिल्हा, हिंगोलीसारखा जिल्हा 90% सोयाबीनचं पेर आहे. तर मी म्हटलं आपण ज्या कोरडवाहू भागामध्ये जन्मलो, कोरडवाहूचे प्रश्न घेऊन पहिला आपण गेलं पाहिजे, कारण कोरडवाहूच उपेक्षित आहे ना. आणि कोरडवाल्याचे प्रश्न जर आणि आता बांबूचं काय केलं होतं? मग आता ते सोयाबीनचं झालं. मग डाळीमध्ये मी चमत्कार केला, म्हणजे अर्जेंटिना आणि कॅनडा इथून मसूर डाळ, वटाणा आणि हे चना आपल्या देशात येत होतं. तुम्हाला एक गंमत सांगतो मी, 1850 मटर आपल्या देशात यायचं आणि 4400 रुपये हरभरा विकायचं, आणि त्या 4400 1800चं पीठ करायचं आणि 4400 मध्ये घालायचे. पहिल्यांदा मी 50% इम्पोर्ट ड्युटी लावली. हरभरा 0% ड्युटीने यायचं, 0% ड्युटीने यायचं, मी त्याला 70% ड्युटी करून घेतली. मटर 0 ड्युटीने यायची, त्याला 50 ड्युटी करून घेतली. आणि मसुरीला 30% ड्युटी करून घेतली. चमत्कार झाला. 2-4 वर्ष लोकांना पैसे मिळाले. आणि हे सगळं होत असताना माझ्या डोक्यात अजून एक विषय होता, की मी डाळी म्हणजे कृषी मूल्य आयोगावर असताना हे सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग हे सगळं करत असताना माझ्यासमोर एक प्रश्न आला, की आता शेतीच्या समोरचे प्रश्न काय. तर शेतीच्या समोरचा आता प्रश्न भाव नाही. आता शेतीच्या समोरचं सगळ्यात मोठं जर काही विषय असेल तर पर्यावरण. का तर 2030 नंतर क्रीडा नावाची भारत सरकारची संस्था आहे. 152 जिल्ह्यामध्ये संशोधनाचं काम चालू होते, भारत सरकारचं काम चालू आहे. आणि त्या क्रीडाने सांगितलं की 2030ला 40% दुधाचं उत्पादन कमी होणार आहे, 2030ला 40% धान्याचं उत्पादन कमी होणार आहे. म्हणजे हवेतलं तापमान वाढल्यामुळं, टेम्परेचर वाढल्यामुळं जर उत्पादनावर एवढं मोठं परिणाम होणार असेल तर हा विषय अत्यंत भयानक आहे. या विषयावर घेतलं पाहिजे, हा विषयावर अभ्यास केला पाहिजे आणि हा विषय बोलला पाहिजे. आणि मग 2 गोष्टी काय दिसल्या, की आता तुम्ही बघितलं की पाऊस कसा पडलेला आहे. पाऊस आता पहिलं कसं होतं, आमच्या गावामध्ये म्हणी होत्या, पडला उतरा भात खना कुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाई साथी पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भीती, आला पोळा पाऊस झाला भोळा. म्हणजे नक्षत्राचं नाव सांगितलं तर आबाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता. नक्षत्रावर पाऊस होतं, 27 नक्षत्र होते, आता 2च नक्षत्र आहेत, एक तर ढगफुटी नाही तर दुष्काळ. म्हणजे आता सामान्य पाऊस कुठंच नाही. भारतात कुठेही जावं, जगात कुठेही जावं, ढगफुटी नाही. ढगफुटी म्हणजे काय, खरं तर एका माणसाने सांगितले की 2030 नंतर आता पडणाऱ्या पावसाच्या 20-25% जास्त पडल आणि 100 दिवस येणारा पाऊस फक्त 52 तासात येऊन जाणार आहे. म्हणजे काय होणार आहे, पाऊस पडलं तरी विनाश आणि पाऊस नाही पडलं तरी विनाश. त्याचा सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसणार असेल तर शेतीला बसणार आहे. मी एक जागरूक शेतकरी कार्यकर्ता आहे, मी एक जागरूक शेतकरी आहे. आणि म्हणून मला वाटलं की आपण आता भविष्य डोळे उघडे ठेवून पूर्ण पुढच्या भविष्याकडे बघितलं पाहिजे. पाण्याचं, कार्बनचं, ऑक्सिजनचं, बांबूचं त्यातूनच आलं. मग त्याच्यातूनच आलं. ह्याच्यामध्ये बांबू कशासाठी आलं तर मी विचार करत होतो की 33% जंगल असलं पाहिजे. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये जंगल आहे 0.66%, अर्धा टक्का जंगल आहे. 33% जंगल असल्याशिवाय पर्यावरणाचा समतोल राहत नाही. आणि जर समजा अर्धा टक्के जर जंगल असेल तर इथं काहीच होणार नाही. पहिलं काय म्हणायचे, मराठवाडा वाळवंट होणार आहे. आता म्हणतात की मराठवाडा हे ढगफुटीचा प्रदेश होणार आहे. याचा अर्थ काही वाईट होणार असेल तर पहिलं मराठवाड्यातच होणार आहे. आणि मग एक तस्लीम अहमद नावाचे फॉरेस्टचे महाराष्ट्राचे मुख्य वनरक्षक रिटायर झाले. त्यांनी रिटायर व्हायच्या आधी महाराष्ट्र शासनाला एक रिपोर्ट पाठवलाय. त्यांनी सांगितलं की मराठवाड्यात जी आत्महत्या आणि मराठवाड्यातलं सगळं हे दारिद्र्य जर संपवायचं असेल तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये भाड्यानं झाडं लावून घ्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक गोष्ट केली पाहिजे की पर्यावरणाचा विचार व्हायला पाहिजे. बांबू त्याच्यामधूनच आला. आणि मग आता झाडं वाढवले पाहिजे. मग आता झाड कसे वाढतील. आता समजा झाड जर वाढवायचं असेल तर काय झाड वाढवणार आहे तुम्ही, वड लावणार आहे, पिंपळ लावणार आहे, उंबर लावणार आहे, जांभूळ लावणार आहे, लावून लावतील किती. आणि मग जर समजा आता अर्धा टक्का जंगल आहे, जंगल जर 33% जर करायचं असेल तर एवढं मोठं जंगल वाढवायला
हे काही सामाजिक वनीकरणातून आणि वन विभागातून आणि हे काही शहरातले 10-5 झाडं लावून हा प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न जर सोडवायचं असेल तर झाड हे पीक म्हणून आलं पाहिजे. मग ते झाड कुठलं आलं पाहिजे? का तर वड आणि पिपळच्या बाबतीत मी बघितलं, मी लोकांना विचारलो, अरे वड पिंपळ लावा, का तर हिंदू धर्मामध्ये देवाचा दर्जा मिळालेला आहे वडाला आणि पिपळाला. तर लोक म्हणतात, साहेब आम्ही वड पिंपळ लावत नाही. का लावत नाही बाबा? तर वडाचं आणि पिपळाचं लाकूड इकनाला बी येत नाही आणि जाळायला बी येत नाही. म्हणजे अवजाराचे बी उपयोगाचं नाही, जाळायचे उपयोगाचं नाही. त्यांना ऑक्सिजन देतं ही उपयोगिता विसरले. प्रत्यक्ष ह्या 2 गोष्टी बघितल्या. तर मग मी काय म्हणलो, लोक झाड लावतात परंतु त्यांना त्याची उपयोगिता दिसली पाहिजे. मग मी सगळ्या झाडं बघितले. काय पहिलं मी खजूरमध्ये लावायचा प्रयत्न केला, परंतु ते मे महिन्यामध्ये पाऊस पडलं की खजूरचं पीक वाया जातंय. बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून बघितल्या. बांबू त्यामधनं मग त्याच्यातून बांबू एक मला पीक एक असं दिसलं की बांबू मधून आपण चमत्कार करू शकतो आणि बांबू हातात धरला पाहिजे. आणि मग बांबू मध्ये मला जे दिसलं ती एवढी प्रचंड कार्यक्षमता दिसली, म्हणजे बांबूची एवढी प्रचंड ताकद दिसली मला. म्हणजे हे पीक आपल्या हातात धरूत. आणि मग मी बांबू कडे वळलो आणि बांबूमध्ये मला काय दिसलं ते तुम्हाला मी 2च ओळीत सांगतो. एक तर बांबू हे पीक म्हणून शेतकरी स्वीकारू शकतात आणि बांबू हे पीक म्हणून स्वीकारल्यानंतर काय होणार आहे तर 2 गोष्टी लक्षात घ्या की हजारो लाखो एकर शेतकरी बांबू लावू शकतात. का तर आतापर्यंत शेतकऱ्याला लई लोकांनी फसवलंय. कोण म्हणलं साग लावा, कोण म्हणलं चंदन लावा, कोण म्हणलं मिलिया डुबिया लावा, कोण म्हणतं मुसळी लावा, पांढरी मुसळी लावा, कोण म्हणलं कोरपड लावा. लोकांनी प्रयोग केले पण याची उपयोगिता 1 किलोची आणि लोक 1 लाख किलो तयार करायचे. मग लोक बोंबलायचे, अरे हे तर फसलो. मग आता असं काही लावा की अब्जावधी टन जरी तयार झालं तर त्याला काही मरण राहू नये, बाजार एवढा राहावा. मग असलं पीक कोणचं आहे तर असलं पीक मला बांबू दिसलं. का तर बांबू पासून काय तयार होत आहे तर आता मी बघितलं की बांबू पासून 1800 वस्तू तयार होतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट बंपर काय होणार आहे, बंपर. तर आता नुमालीगड नावाचं आसाममध्ये गाव आहे जिथं 6 कोटी लिटर इथेनॉलची जगातली पहिली रिफायनरी सुरू होऊ लागलेली आहे नुमालीगडला. आणि तिथं भास्कर फुकन नावाचा MD ऑगस्ट 22 मध्ये ही फॅक्टरी सुरू होणार आहे. काय म्हणतो भारत आणि अजून 2 देश आहेत. ह्या 3 देशांनी मिळून 3000 कोटी रुपये. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला प्रतिसाद मिळतो. लोक काय म्हणतात नाही मी काय म्हणतो पहिला आहे का 2 गोष्टी आहे का की एक तर इथेनॉल बांबूपासून होणार आहे. फॅक्टरी सुरू झाली ऑगस्ट 22ला की देशभरामध्ये बांबूपासून इथेनॉलच्या फॅक्टऱ्या सुरू होतील. आणि आता पंतप्रधानांनी सांगितलं आम्ही पेट्रोलमध्ये 5% इथेनॉल मिसळून आता ते 20%ची घोषणा केली परवा जागतिक पर्यावरण दिनादिवशी. आता मी एक प्रयोग करू लागलोय. महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं, उद्धव ठाकरे साहेबांना, मी अजित पवार साहेबांना पत्र पाठवलं, मी नितीन राऊत साहेबांना पत्र पाठवलं, मी नितीन राऊतना भेटलो, देवेंद्र फडणवीसना भेटलो, प्रवीण दरेकरांना भेटलो आणि या सगळ्यांना एक पत्र दिलं की कोळशाचा उष्मांक आणि बांबूचा उष्मांक एक आहे. आणि मग कोळसा जाळल्यानंतर कार्बन उत्सर्जन होणार असेल तर 2015च्या पॅरिस करारामध्ये कोल बेस थर्मल सगळे बंद केले पाहिजे जगातले, असं जगानं एकमुखी निर्णय केलेला आहे. तर आम्ही सांगितलं मी थर्मल बंद करण्याच्या ऐवजी कोळसा जाळायच्या ऐवजी बांबू जाळायला सुरुवात करा. जमिनीच्या पोटामध्ये झोपलेलं कार्बन काढायचं आणि पुन्हा पृथ्वीवर कार्बनचं प्रमाण वाढायचं. त्याच्यापेक्षा हवेतलं घ्यायचं, हवेत सोडायचं, हवेतलं घ्यायचं, ही जमिनीवरची सलकर सुरू करून जमिनीच्या पोटातलं काढायचं बंद करून. आणि मग जर समजा सगळे थर्मल मी सगळ्या ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना, बऱ्याच अधिकाऱ्यांना मी भेटलो आणि त्यांना मी सांगितलं की बाबा रे, जर कोळशाचा आणि बांबूचा उष्मांक एक असेल तर आपण बांबू हे कोळसा म्हणून पर्याय म्हणून वापरलं पाहिजे आणि तुम्ही प्रयोग सुरू करता का? तर त्यांनी मला पत्र द्या म्हणले, आम्ही सुरू करतो म्हणले. मला विश्वास आहे की येत्या 6 महिन्यामध्ये हे ट्रायल महाराष्ट्रामध्ये सुरू होतील आणि हे एकदा सुरू झाल्या तर आमच्या मराठवाड्यामध्ये परळीला थर्मल पावल आहे. मी त्याचा अंदाज काढला 2 लाख एकर बांबू लागणार आहे 2 लाख एकर परळीला. आणि पूर्ण देशातले थर्मल जर बांबूवर चालवायचे असले
तर 4 कोटी एकर बांबू लागणार आहे. बरं. आणि मग इथेनॉलला बांबू, थर्मलला बांबू, फर्निचरला बांबू, फ्लोरिंगला बांबू, बांधकामात बांबू वापरायचं PWDने आता 15% निर्णय केलेला आहे. घरं बांबूचे, म्हणजे एवढा चमत्कार आहे की हे बांबू एक असलं पीक दिसलं मला. जगातली फास्टेस्ट ग्रोथ असलेली वनस्पती जर कुठली असेल तर बांबू आहे. माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं. बांबूचं एक झाड 320 किलो देतं. आणि आपल्याला बांबूवर स्वतंत्र इंटरव्ह्यू करावा लागेल. आपण सक्सेसकडे बोलूया. मी पाशा पटेलजी यांचा इंटरव्ह्यू करताना तुम्ही पाहिलं असेल की असं वाटतं की त्यांचं बोलणं सतत ऐकत आपण राहावं, त्यांच्याशी गप्पा मारत राहावं. मी आत्ता थोडंसं समारोपाकडे वळतोय, आपला वेळ झालेला आहे. त्यांची ती स्टाईल आहे की त्यांना जे मांडायचं ते मांडतात आणि ते अशा शब्दामध्ये मांडतात की आपल्याला मी अँकरिंग सोडून असं वाटत होतं की त्यांचं ऐकत राहावं. तर बाकी सगळ्या लोकांचं काय होत असेल, जे शेतकरी आहेत, जे मुळापासनं त्यांच्या प्रश्नावर ते लढत आहेत, त्या शेतकऱ्यांना काय वाटत असेल, हा विषय त्यामधनं आहे. मी आत्ता समारोपाकडे येतो आहे. तुम्ही पाशा पटेल यांनी जे काही निर्माण केलेलं आहे, जे उभं केलेलं आहे, जेव्हा पाशा पटेल त्या सगळ्या गोष्टीकडे मागे वळून पाहतात तेव्हा पाशा पटेलला नेमकं काय दिसतो? त्यामध्ये स्ट्रगल दिसतोय, मेहनत दिसते, लोकसंपर्क दिसतोय, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन लोकांचे मूळ प्रश्नाला हात घालणारा पाशा पटेल दिसतेत. नेमकं पाशा पटेल यांना मागे वळून पाहिल्यावर काय दिसते? मी मागे वळून पाहिल्यानंतर मला एक गोष्ट दिसते की मी जे बोललो ते प्रत्यक्ष वास्तवावर उतरता येतंय का, याचे मी प्रयोग केले. मी मुद्दाम म्हणजे मी शेतीच्या प्रश्नावर बोललो तर मग मी संस्था काढली, तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग काढली, फूड इंजिनिअरिंग काढली. आता मी बांबू डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज काढलो आहे. त्याच्यानंतर मी आता काय विचार केला की मी एकदा असंच आमदार असताना सगळे विषय मांडत असताना मी एकदा 1.5 तास अभ्यास करून हे ॲक्सिडेंट रोडवर काय होतं त्याच्यावर मी 1.5 तास मांडणी केली. योग आहे, मला माहीत नाही काय आहे ते, पण मी जी मांडणी केली, केंद्र सरकारने योजनाच आणली त्याच्यावर. म्हणजे मी महाराष्ट्रातला आमदार, मी महाराष्ट्रात बोललो आणि योजना केंद्रात तयार झाली आणि एक जाहिरात निघाली की म्हणजे मी आता हे म्हणजे ड्रायव्हर ट्रेनिंग सुरू केली मी 1.5 कोटी रुपये खर्च करून. 25,000 पहिल्या वर्षी मिळाले, 1.5 कोटी म्हणजे पाण्यात गेले. मग मी ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आता बंद करावं असं मी ठरवलं होतं. परंतु केंद्र सरकारची 2014ला जाहिरात आली की आम्ही 17 कोटी रुपये अनुदान देणार आहे. असं जर कोणाकडे इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर. तिथं काय काय होतं की 10 एकर जमीन संस्थेची असावी, ड्रायव्हिंग स्कूल असावं, रोड सेफ्टीमध्ये काम केलेलं असावं, 4 चाकी वाहनाबरोबर टायअप केलेलं असावं, 5 कोटी रुपये टर्नओव्हर असावा, असे वेगवेगळ्या अटी शर्ती होत्या. त्या अटी शर्ती भारतामध्ये पूर्ण करणारा मी एकच निघालो आणि भारतामध्ये मला 17 कोटी अनुदान रुपये मिळाले. पाशा पटेल जेव्हा आपल्या मागच्या प्रवासाकडे पाहतात तेव्हा त्यांना काय वाटतं? की आपला सक्सेस कशामध्ये पाहतात? माझं सक्सेस असं आहे की मी जे भाषणं केले त्या भाषणातलं पृथ्वीवर काही उतरवता येते का बघितलं. आता मी बांबूवर बोलतोय तर मी आता बांबूवर नुसतं बोलायचं नाही तर बांबूचं काहीतरी चमत्कार केला पाहिजे असं मी ठरवलं. आणि मी आता बांबूचे 50 लाख रोपं तयार करायची टिश्यू कल्चर लॅब सुरू केली आहे माझ्या पोराने. माझ्या पोराला उभं करून दिलं मी. आणि दुसरं बांबूचं फर्निचरचं युनिट सुरू केलं मी, बांबू इंजिनिअरिंग सुरू केलं मी. आणि हे सगळं करत असताना मला काय वाटलं, मी जे बोलतोय ते खरंच करता येते का. आता 21 वर्ष असणाऱ्या त्या तमाम मुलांना पाशा पटेल व्हायचे, त्यांनी काय करायचं? कुठलंच काम हलकं समजून त्याची हेटाळणी करायची नाही. झाडू मारायचं जरी काम मिळालं तर ते प्रामाणिकपणे जर केलं तर जग सगळं म्हणतंय झाडू मारावी तर अशी. तर त्याच्यामुळे जर मोठं व्हायचं असेल आणि समाजाच्या डोळ्यात जर भरायचं असेल तर जे काही नियतीनं आपल्याला काम देते ते इमानदारीने जर केलं तर त्याच्यातून माणूस नक्की मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळं कुणीही म्हणजे मी हेच करीन आणि तेच करीन नाही, जे मिळालं ते करायचं. आणि ते करत असताना प्रामाणिकपणे त्याची सेवा जर केली तर मला असं वाटतं की समाज त्याला डोक्यावर घेत असतो. आपण पाहिलंय की पाशा पटेलजी यांचा सगळा प्रवास, मी त्यांच्या गावापासनं ते आत्तापर्यंत त्यांचं असलेलं सगळं सामाजिक राजकीय वैभव, म्हणजे गोपीनाथ शरद जोशीपासून ते गोपीनाथ मुंडेपर्यंत आणि देवेंद्र फडणवीसापासून ते शरद पवारांपर्यंत सगळ्यांसोबत असलेली मैत्री, त्यांचं नातं आणि त्यांनी उभं केलेलं सगळं काम हे एक वेगळा इतिहास होऊ शकतं. त्यामुळेच मी आज या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमामध्ये पाशा पटेलजी यांना आमंत्रित केलं होतं. एक बहुजनांमधला नेता म्हणून त्यांची ओळख आहे, त्याचबरोबर एक सक्सेस त्यांनी मिळवलेला आहे आणि त्या सक्सेसचा एकूण जे काही आलेख आहे तो चढणारा आहे.
त्या आलेखच्या अनुषंगाने आज आपण इथे चर्चा केली होती. त्यांचा सक्सेस आपण जाणून घेतला. त्यांचा सक्सेस पासवर्ड नेमका काय आहे हे त्यांच्या बोलण्यामधनं लक्षात आलं. आज या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमात इथं थांबूया. वरतून पाऊस पडतोय छान नाशिक मुक्त विद्यापीठाच्या या परिसरामध्ये, आणि या सगळ्या वातावरणामध्ये शेतीशी अनुषंगाने असलेले अनेक प्रयोग इथं झाले. आणि मी शेतीचे खूप मोठे अभ्यासक असणारे पाशा पटेलजी यांचा या ठिकाणी सक्सेस पासवर्डमध्ये इथे इंटरव्ह्यू केला. सगळा योगायोग जुळून आलेला आहे. आज या कार्यक्रमात इथं थांबतो. उद्या नव्या विषयासह नव्या व्यक्तीसह एक वेगळा सक्सेस घेऊन तुमच्या सोबत येणार आहे. थांबतो.